सीओडीचे दोन डेपो आहेत. 2016च्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या सर्क्युलर प्रमाणे 10 मीटरच्या बाहेर कुठल्याही प्रकारची एनओसी त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही. मुंबई महानगरपालिकेने 1 वर्षापूर्वी या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला स्पष्ट कळवलं, कुठल्याही कामांना आम्ही स्थगिती देणार नाही हे अधिकृतरित्या कळवलं. की आज 1 वर्ष होऊन गेलं, नवीन सर्क्युलर आलेलं नाहीये. 2016च्या सर्क्युलर प्रमाणे आम्ही काम करू असं राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिट केलेला आहे. परवाच सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निर्णय आला. तो निर्णयाने हेच सांगितलं 2016चं सर्क्युलर एमओडीचं हेच राज्य सरकारला लागू आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ओरल ऑर्डरवर नवीन बांधकामांना जी परमिशन थांबवली होती ती तात्काळ उठवावी आणि सीओडीच्या संदर्भातल्या इमारतींचा विकास हा मोकळा करावा. मुंबई क्षेत्रातील फनेल झोन, जुहू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन, कांदिवली, मलाड, सीओडी परिसर, संरक्षण क्षेत्रालगतच्या जमिनी आणि इतर काही कारणांमुळे काही क्षेत्रांवर इमारतीचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेने करणे शक्य नाही. अशा क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास व्हावा या हेतूने नवीन हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार करून मुंबईमधील इमारतींचा पुनर्विकास करण्यास चालना देण्यात येणार आहे. या नवीन योजनेमुळे यापूर्वी अव्यवहार्य पुनर्विकसित प्रकल्प जसे की जुहू मिलिटरी परिसर, कांदिवली, मालाड, सीओडी परिसर व्यवहार्य होईल. तेथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल.